आज या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ ब क ड वर्गवारी होऊन उर्वरित 57 जातींना या आरक्षणाचा लाभ सक्षमपणे पोहोचावा या मागणीसाठी अनेक आंदोलनं लवजी शक्ती सेनेच्या वतीनं माननीय विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. उद्याच्या 8 डिसेंबर पासून ज्या नागपूरला अधिवेशन सुरू होत आहे त्या नागपूर या ठिकाणी मोर्चा नेला असताना त्या मोर्चावरती नागपूर या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी प्रचंड लाठीमार सहन करून, परंतु विष्णुभाऊ कसबेंनी लवजी शक्ती सेनेने हे आंदोलन थांबवलं नाही. हे खऱ्या अर्थाने समाजाने याची जाणीवपूर्वक नोंद आता अंतःकरणामध्ये घेतली पाहिजे आणि समाजानं पिटून उठलं पाहिजे असं मी सुरुवातीला जाहीरनामा आवाहन समाज मातंग समाजाला या ठिकाणी करतो. अ ब क आरक्षण अनुसूचित जातीमध्ये या आरक्षणामध्ये वर्गवारी व्हावी यासाठी अद्यापपर्यंत केंद्र शासनाने 12 आयोग नेमले. मग लोकूर समिती असेल, उषा मेहरा समिती असेल, या ठिकाणी बदर समिती, आता आजची काल परवा नेमलेली शासनाने बदर समितीचा अहवाल तयार होऊन अहवाल शासनाला सादर झाला. आता मागणी इतकीच आहे की शासनाने 1 ऑगस्ट 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या निर्णयाची अंमलबजावणी करून अ ब क ड आरक्षण लागू करावे ही मागणी आहे. आणि त्यासाठी या शासनाने तत्परता दाखवून न्यायमूर्ती माजी बदर समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्या समितीचं कामकाज पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर झालेला आहे. तो अहवाल स्वीकारला आहे एवढंच उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शासनाने या नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाहीर करावं. आणि खऱ्या अर्थाने या उपेक्षित जरी मातंग समाज यासाठी आंदोलन करत असला, मातंग समाजाचे नेते विष्णुभाऊ कसबे, इतर सक्षम संघटना सुद्धा आंदोलन करत असल्या तरी सुद्धा या ठिकाणी या 57 जातीच्या उपेक्षित जातीच्या न्यायासाठी हा लढा आहे आणि तो लढा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी झालेला आहे. 1 ऑगस्ट 2024ला हे आरक्षण लागू करावं आणि राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करावी असं सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला. त्या निकालप्रमाणे काल जन्माला आलेलं तेलंगणा राज्य, या राज्याने ताबडतोब त्या आरक्षणाची अंमलबजावणी विधानसभेत लागू केलेली आहे. आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. याच्यापूर्वी तामिळनाडू राज्यामध्ये सुद्धा याला अजून निकाल झाला नव्हता तरी तामिळनाडू राज्य हे या ठिकाणी अ ब क ड प्रमाणेच आरक्षण त्या ठिकाणी देत आहे. म्हणजे हे 2 राज्य आहेत की या ठिकाणी न्याय देण्यासाठी तत्पर आहेत. मग पंजाब राज्याने या ठिकाणी सुरुवात केली. सुरुवातीला अ ब क डची जे ज्ञानी झैल सिंग मुख्यमंत्री असताना, महामहिम माजी राष्ट्रपती. बिहार सारख्या मागास उत्तर प्रदेश राज्याने चालू केली. हरियाणाने अ ब क डची वर्गवारी करून आरक्षण देणे चालू केले. मग शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात जन्मलेले आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं, त्या संविधानानुसारच सुप्रीम कोर्टाने अ ब क ड आरक्षणाचा निकाल दिला. आणि या निकालाचं समर्थन जोरदारपणे माजी न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे की हे न्याय देण्याची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळं कुणी ह्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघू नये असं त्यांनी जाहीरपणाने सांगितलेलं आहे. आणि मग असं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले लहुजी वस्ताद साळवे यांचं योगदान मोठं आहे. महात्मा फुलेच्या शिक्षण चळवळीला या ठिकाणी, सावित्रीबाई फुलेच्या शिक्षण चळवळीला लहुजी वस्तादांनी योगदान दिलेलं आहे. अण्णा भाऊनी साता समुद्रापलीकडे जाऊन या ठिकाणी शिवाजी महाराज या जगाला सांगितलेले आहेत. त्यांच्या रशियासारख्या देशामध्ये 18 भाषांमध्ये भाषांतर झालेलं साहित्य त्या ठिकाणी आहे. आणि इतके मोठे जर नेते या समाजाने या देशाला, राज्याला दिलेले असताना या समाज प्रगत असलेला या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजानंतर एकत्र असलेला, संघटित असलेला आणि प्रगत असलेला मातंग समाज पुढचा समाज म्हणून चळवळ करतो. परंतु ही चळवळ फक्त मातंग समाजासाठी नाही, तर या देशातल्या 57 जातींना, उपेक्षित जातींना न्याय मिळावा यासाठी. काही जाती तर खूप छोट्या आहेत, काही हजारात आहेत, काही लाखात आहेत. आणि मग अशा पद्धतीनं त्यांना आरक्षण काय आहे, अ ब क ड काय हे माहीत सुद्धा नाही, त्या जातीपर्यंत आरक्षण पोहोचलं पाहिजे ही मागणी घेऊन
माननीय विष्णुभाऊ कसबे यांनी लघु शक्ती सेनेच्या चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलन केली. अनेक वर्षापासून मी त्यांचे आंदोलन पाहतोय. मी आमदार असल्यापासून आता मी आमदार नाही नसताना सुद्धा या ठिकाणी सगळे आंदोलन पाहतो आणि गेली अनेक वर्ष या नागपूर अधिवेशनावर ते पाय चालू जातात. त्या ठिकाणी या पदयात्रेचं मोर्चात अतिभव्य मोर्चात धडक मोर्चात रूपांतर होत आहे. हे अनेक वर्ष चाललेलं आहे. परंतु आंदोलन होतात. आता परवा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे या ठिकाणी मातंग समाजाला या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भात मागण्यासाठी या जो महामेळावा झाला त्या महामेळाव्याला उपस्थित राहून या सगळ्या मागण्या त्यांनी तत्वतः मान्य केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सुद्धा अनेक वेळा या मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याला तत्वतः त्याचे हे उच्चार सुद्धा केलेले आहेत, जाहीरपणे केलेले आहेत. परंतु मग प्रत्यक्षात विधिमंडळात या ठिकाणी हा अहवाल का येत नाही आणि तो स्वीकारला का जात नाही, हा मातंग समाजासह या 57 जातीचे उपेक्षित 57 जातीसमोर प्रश्नचिन्ह असून ते कोडं सोडवण्यासाठीच हा मोर्चा उद्याच्या 12 तारखेला या ठिकाणी 2 नोव्हेंबर पासून विष्णुभाऊ कसबे पदयात्रेच्या माध्यमातून चालतायत. आज 36 दिवस झाले. 12 डिसेंबरला विधान भवनावर माझ्यासह संपूर्ण राज्यातला मातंग समाज त्या ठिकाणी समाज म्हणून, पुढारी म्हणून नव्हे, समाज म्हणून एकवटणार आहे आणि शासनाकडे दाद मागणार आहे. परंतु फक्त दाद मागायची, हिवाळी अधिवेशन आलं की उन्हाळी अधिवेशन झालं की पावसाळी अधिवेशन हेच करत बसायचं का? या उपेक्षित जातीला न्याय द्या की ज्या 12 आयोगाने केंद्र शासनाच्या 62 सालापासून सतत सांगितलेलं आहे की आरक्षणामध्ये वर्गवारी केल्याशिवाय उपेक्षित 57 जातीने न्याय मिळणार नाही. हे असताना मग शासनाला कुठली अडचण आहे? आता बदर समिती नेमली, बदर समितीचा अहवाल सुद्धा तुमच्याकडे आलेला आहे. मग तरी सुद्धा शासन याच्यावरती हालचाल का करत नाही? कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या विष्णुभाऊच्या चळवळीच्या योगदानाचं जे महत्व ध्यानात घेऊन महाराष्ट्र शासनाने मी विनंती करतो मातंग समाजाच्या वतीने तमाम महाराष्ट्रातल्या माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, महाराष्ट्र शासनाचं विधिमंडळ यांना विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा बदर समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेला आहे एवढं त्या ठिकाणी या अधिवेशनामध्ये उद्याच्या 8 ते 14 तारखेपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनामध्ये जाहीर करावं. अन्यथा मातंग समाजाला न्याय द्यायचा नाही अशी मातंग समाजासह 57 उपेक्षित जातीची मनोधारणा होईल आणि मग ते सरकारला अडचणीचं ठरेल. हे सुद्धा सरकारने ध्यानात घ्यावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता अंत पाहू नये. या ठिकाणी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि उद्याच्या या अधिवेशनामध्ये हा बदर समितीचा अहवाल शासनाने स्वीकारलेला आहे असं महाराष्ट्र शासनाने पटलावर आणून जाहीर करावं. या मागणीसाठी जे आंदोलन, जी चळवळ अनेक वर्षापासून लाट्या काट्या खाऊन अनेक पावसात, काल तर मी क्लिप परवा दिवशी त्या विष्णुभाऊ कसबेंचे मोबाईल पाहत होतो, ते पिवळा पेटा त्यांच्या डोक्याला होता. लवजी वस्तादाचे अनुभव देत होती त्यांना बघताना, परंतु ते खूप थकलेले होते. त्यांच्या बोलण्यात सुद्धा शब्द त्यांचे थरथरत होते. म्हणजे इतके कष्ट सोसून समाजासाठी, या उपेक्षित जातीसाठी त्यांनी चळवळ करायची, पदयात्रा करायच्या, मोर्चे करायचे, आंदोलन करायची, मेळावे घ्यायचे, महासभा घ्यायच्या, महाअधिवेशने घ्यायचे आणि त्याच्या फलित निष्पत्ती काहीच होत नसेल तर मग पुन्हा कुठेतरी मग लवजी वस्ताद त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. आता विष्णुभाऊंना या ठिकाणी अबकड आरक्षण न्याय हक्कासाठी लढावं लागेल का रस्त्यावरती लोकशाहीच्या सनातनी मार्गाने? हा सुद्धा प्रश्न मातंग समाजाच्या मनामध्ये, उपेक्षित या जातीच्या मनामध्ये ते निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि निश्चितपणानं जर 14 तारखेपर्यंतचं अधिवेशन वाया गेलं, याची घोषणा झाली नाही तर निश्चितपणानं आम्ही विष्णुभाऊंना स्वस्थ बसू देणार नाही. यापुढे विष्णुभाऊंच्या पदयात्रा आणि असले आंदोलन आहेत. संपूर्ण आम मातंग समाज विष्णुभाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या मुद्द्यावर एकवटेल आणि ज्या पद्धतीने कैलासवासी बाबासाहेब गोखले ज्यांच्या चळवळीमुळं या समाजाला अण्णाभाऊ साठे महामंडळ मिळालं, ज्यांच्या समाजाला या चळवळीमुळं या ठिकाणी लवजी वस्ताद आयोग मिळाला, त्यांनी दिल्लीला ज्या धडक दिली होती, दिल्ली हादरून टाकली होती इंग्रजीच्या काळात आणि त्यावेळेला तशी गत पुन्हा आम्ही करू, महाराष्ट्र शासनानं हादरवून टाकू, परंतु तुमची दिल्लीचं तट सुद्धा हलवून टाकू, अशा पद्धतीची ही भूमिका आणि आमच्या भावना तीव्र होत आहेत. आता या भावनेचा अंत पाहू नये. या ठिकाणी जर विष्णुभाऊ कसबेच्या चळवळीला न्याय मिळाला नाही,
या उपेक्षित 57 जातीच्या अबकड आरक्षणाचा प्रश्न वदार समितीचा अहवाल स्वीकारून मांडला, सभागृहात मांडला गेला नाही, तर आम्ही मग शेवटी देशासाठी डरलेलो आहोत. लवजी वस्त्राचं रक्त आहे, वीर फकीराचं रक्त आमच्या अंगात आहे, अण्णा भाऊंचे विचार आमच्या रक्तामध्ये आहेत, दिलेले आहेत. आणि मग सगळ्या गावाचं रक्षण करणारा मातंग समाज ही अगदी जगजाहीर ख्याती आहे या समाजाची. आणि म्हणून हा प्रामाणिक समाज असला तरी आक्रमक आहे. एकदा पेटून उठला, रस्त्यावर आला की या न्याय का घेतल्याशिवाय सोडणार नाही. परंतु सरकार आमचं असताना, सरकार सत्तेवरती आणण्यासाठी मातंग समाजाचे योगदान तुम्हाला लाभलेलं असताना पुन्हा रस्त्यावर येऊन आम्हाला चळवळ आणि लढाई करण्याची वेळ येऊ नये ही खबरदारी सरकारने घ्यावी. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या या 12 डिसेंबर रोजी पोहोचणाऱ्या विष्णुभाऊंच्या मोर्चाला आश्वासन नाही, वचन या शासनाने देऊन बदर समितीचा अहवाल लगेच त्या दिवशी पटलावरती मांडावा, सभागृहात मांडावा, स्वीकारल्याचे जाहीर करावं. एक ओळीच आहे, एक ओळीचा दुसरी ओळ सुद्धा नाही त्याला. बदर समितीचा अहवाल सुप्रीम कोर्ट 1 ऑगस्टच्या निर्णयाप्रमाणे जी बदर समिती नेमली होती तो अहवाल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेला आहे. काल एवढ्या शासनाने जाहीर करायचं, एवढे जाहीर करण्यामध्ये सुद्धा त्यांना अडचण होत असेल तर मग आम्हाला सुद्धा खूप मोठं दुःख होईल आणि ते दुःखाचा उद्रेक होईल. पुन्हा मग मातंग समाजासह 57 जाती भयानक स्वरूपात रस्त्यावरती येतील. लोकशाहीच्या संरचनेच्या मार्गाने असले तरी पुन्हा शेवटी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सुद्धा निर्माण होतील. मग त्याला शासनाची सर्वस्वी जबाबदारी राहील. शासनाने न्याय मागण्यासाठी मग ब्रिटिश शासन या ठिकाणी आमचं आहे का हे ब्रिटिशकालीन शासन आहे अशा पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्राने देशाला पडेल. अशी परिस्थिती या शासनाने निर्माण करू नये अशी आमची या शासनाला नम्र आव्हान आहे. आणि विष्णू भाऊ कसबे यांच्या या लवजी वस्त्र दलित लवजी शक्ती सेनेच्या चळवळीला मी सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा नव्हे सक्रिय पाठिंबा देत असून 12 तारखेला मी कार्यकर्त्याच्या जत्थ्यासह त्या मोर्चामध्ये हजर राहणार आहे. तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या प्रत्येक संघटनेनं, प्रत्येक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, प्रत्येक समाजाच्या घटकांनी त्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित लावी आणि मातंग समाज चळवळ नव्हे एक मोहळच आहे अशा पद्धतीचं चित्र विधारक त्या ठिकाणी नागपूरमध्ये निर्माण करावं असं सुद्धा मी आवाहन करतो. आणि या मातंग समाजाच्या या विष्णुभाऊच्या चळवळीनं जे योगदान दिलेलं आहे किंवा अविरत ही चळवळ आता चालू ठेवलेली आहे त्या चळवळीला उद्याच्या 12 तारखेला न्याय द्यावा असे मी पुन्हा महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.